साठविला हरी साठविला हरीची हृदय मंदिरे त्यांची सरली रझार टांग झाला सुफळ व्यापार हरियाला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार तुका म्हणी हरी काही उरोणी दिवरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार पांडुरंगा करू प्रथमा नमस्ते नमस्ते सदा रामचंद्रा मस्तक हे पायावरी या वारकरी संत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलेल्या नवे नवे संप्रदायामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या प्रत्येक जीवाचं वर्णन करत असताना उभा आयुष्य ज्यांनी संप्रदायामध्ये धर्म कार्यामध्ये सत्संगामध्ये घालवलं अशा सर्व विभूतींच्या चरणावर आजचा अभंग समर्पित करतात. बोलणारे तुकोबाराय आहे. तुकोबाराय बोलतात समर्पणाची वृत्ती ज्याच्या अंतःकरणात आहे, समर्पक भगवान ज्याच्या जवळ विराजमान आहे, न सांगता करी सर्व कामे ही ज्यांची वृत्ती झालेली आहे, तुकोबाराय म्हणतात त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. मग महाराज त्यांना सार्थक होण्यासाठी काय करावं लागलं? तुकोबारायांनी सांगितलं विश्वाच्या मालकाला हृदयामध्ये स्थिर करावं लागलं. आजच्या कलियुगामध्ये विश्वाचा मालक अंतःकरणामध्ये स्थिर होतो का? होतो. पण दुर्दैव आहे आपल्याला संत परंपरेनं सांगून सुद्धा ते कळत नाही. एकच वाक्य सांगेल, नामस्मरण घडे. अंतःकरणामध्ये पुढचं नको, अंतःकरणामध्ये जेवढं घ्याल तेवढा एक्सपिरियन्स, तेवढा अनुभव तुमच्या जिंदगीमध्ये जीवनामध्ये प्राप्त होत असेल तर तुकोबारायांनी पुन्हा साधकाने विचारल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. ज्यांचा एवढा वेळ वाया गेला त्यांची सरली हेरझार. महाराज हेरझार संपण्यासाठी हृदयामध्ये त्यांनी देव विराजमान केला. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण तुम्ही म्हणताय आम्ही बोललं पाहिजे, आम्ही त्याला पुरावा दिला पाहिजे. महाराज तुम्हाला काहीतरी ठोस पुरावा द्यावा लागेल. तुकोबाराय म्हटले आणखी काय पुरावा देऊ? साधक मंडळी म्हटले महाराज 7-12 नावावर असल्याशिवाय जमीन आपली आहे हे सिद्ध होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला 7-12 द्यावा लागेल. तुकोबारायांनी 7-12 दिला. हरियाला हाता या नामस्मरणाच्या बलावर, त्या जोरावर विश्वाचा नायक त्यांच्या हातामध्ये आला. नुसता आला नाही, त्यांच्या आयुष्यातली चिंता, भीती, कष्ट या सगळ्या गोष्टींना हजारो हजारो कोसो मीटर अंतरावर दूर ठेवलं. महाराज विश्वाचा नायक त्यांच्या जवळ आला. जन्म मरणाचा व्यापार त्यांचा सफल झाला. माहिती झाला आम्हाला. त्यांनी हृदय मंदिरामध्ये जगाच्या मालकाला साठवलं. पण आता ज्या व्यक्तींच्या जवळ आला, ज्या व्यक्तींची हेरझार संपली, ज्या व्यक्तीने हृदयामध्ये तो साठवला, त्या व्यक्तीच्या आयुष्यात खाली शिल्लक काय राहिलं? तुकोबाराय म्हटले त्याच्या नामचिंतनाच्या व्यतिरिक्त काही शिल्लक नाही. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल आज आपण कुठल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी लक्ष्मणराव निवृत्तीराव पाटील उढाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आपण या ठिकाणी विराजमान आहोत, उपस्थित आहोत. त्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिगंबर तात्या हुंडे यांच्या कडून आलेले हे आमंत्रण आहे आणि ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे आदरणीय श्री नारायण लक्ष्मण पाटील उडान आणि श्री कृष्ण लक्ष्मण पाटील उडान या दोन्ही मुलांच्याकडून आलेले हे आमंत्रण. आणि इथे आल्यानंतर फार मोठा आनंद आहे. आपल्या वडिलांचं उत्तर कार्य करत असताना सत्संगाने करावं ही ज्यांच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. नवे नवे नुसती अपेक्षा नाही तर त्या अपेक्षेला सत्यत्वामध्ये उतरावं ही ज्या लेकरांची अपेक्षा आहे त्यांना उडान कुटुंब म्हणतात. विठ्ठल आनंद आहे. जोगला देवीचे सरपंच आदरणीय आमचे खोजयाबा त्यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांना सुद्धा कोटी कोटी वंदन आहे. परिसरातील सर्व मंडळी, उपस्थित नातेवाईक, संत महानुभाव या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय. पार पडत असताना एकच गोष्ट आहे, आपल्या कर्तृत्वावरती विराजमान होत असताना परमात्म्याची प्राप्ती भगवंताच्या जवळ जात असताना किंवा त्याच्या जवळ स्थिर होत असताना संतांना उभं आयुष्य घालावं लागलं. संत परंपरा सामान्य नाही, पण श्रीमंत संत श्री तुकोबाराय बोलले अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि त्याला हृदयामध्ये साठवणं. महाराज, ज्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवायचे त्याचं काही वर्णन असेल, त्याचा काही नियम असेल, त्याचा काही काळ असेल, त्याची काही वेळ असेल. तुकोबाराय म्हटले, महाराज त्याची वेळ नाही. सनकादिकापासूनची परंपरा आहे. नुसतं एकदा सनकादिक झोपला म्हणले देव तो 3 जन्मात राक्षस व्हावं लागलं बर का बाणेगावकर. एकदा जगाच्या मालकाला सांभाळणाऱ्याच्या जवळचे लोक, त्यांचं नाव जय आणि विजय, देव झोपले एवढं वाक्य बोलले तर 3 जन्म राक्षस व्हावे लागले. वक्रदंत शिशुपाल 1, हिरण्याक्ष हिरण्यकश्यप 2 आणि रावण कुंभकर्ण 3 जन्मामध्ये देव एकदा झोपलाय असं म्हटलं राक्षस व्हावं लागतं. मग आपली काय कराय? ज्याच्या जवळ जायचंय ना तो आहे तरी कसा महाराज. तुळशी माळ गळा गोपीचं अंगण पिला. एवढा गोड आहे, एवढा गोड आहे, एवढा गोड आहे. त्या भगवंताचं वर्णन करत असताना त्याला हृदयामध्ये साठवण्याची स्थिती निर्माण का होते हो? हा, तुमच्या गावातून कोणती नदी गेली हो कडेनं गावाच्या? पुण्य सलीला माता गोदावरी. किती गोड आहे गोदावरीचं महात्म्य. का आहे गोदावरी नाव फार वर्णनात्मक आहे, फार वर्णनात्मक आहे. आता एवढं पहिले भेटीत नाही सांगत, गायीची हत्या केल्यानंतर एका साधूच्या अंतःकरणात आग निर्माण होते. लक्ष देऊ नाही का? या विश्वातली गावो विश्वस्य मातरः किंवा गावो रक्षति रक्षता, गायीची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीच्या अंतःकरणात अंगात शरीराचा दाह होतो. ऐका, विश्वातल्या सगळ्या तीर्थावर तो व्यक्ती जाऊन येतो, पण जाऊन येत असताना त्या व्यक्तीच्या शरीरातली आग संपत नाही. एक गाय मारल्यानंतर एवढं हजारो निष्पाप गायी ज्या वेळेला कत्तलखाने चालतात त्यावेळेला अंतःकरण भरून येतं. का आहे तुमच्या गोदावरीचं नाव गोदावरी? सगळ्या तीर्थाचं स्नान अंगावरती घेतले पण शरीराचा दाह थांबत नाही. श्री क्षेत्र त्र्यंबकला गेल्यानंतर त्या साधूच्या अंतःकरणात भाव निर्माण होतो आणि भाव निर्माण झाल्यानंतर मग त्या साधूने गोदावरीमध्ये स्नान केलं. ऐका, गो दाह हरी. गाईला मारल्यानंतरच जे पाप तयार झालं त्याच्यातून शरीराची आग निर्माण झाली, ती आग फक्त एकाच पाण्यानं राहते. त्या पाण्याचं नाव आहे गोदाह हरी म्हणजे गोदावरी. मातेच्या तीरावरती राहता
पण असं कधी झालंय का एका दिवशी गोदावरी मैया मुक्कामाला बाणेगावात शिरली? का नाही? ज्ञानोबांनी सांगितले समुद्री रेखा न ओलांडावी. ही ताकद आहे, ही त्याची ताकद आहे. आणि त्याच्या ताकदीच्या व्यतिरिक्त अजिबात कोणाचं काही चालत नाही. चालत असताना मला त्याची ताकद आहे का आपल्याला तो पाहायचा आहे ना. त्याच्या ताकदीचा विचार केला तर 2 महिने कीर्तन चालेल. त्या कीर्तनाचं काय घेऊन बसले महाराज? त्याची ताकद फार मोठी आहे. पण त्याचं वर्णन मला तुम्ही हिंदीतून बोलले, आम्हाला कळालं नाही. तुमच्या भाषेत सांगतो. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नाम या दाता, नाम या दातार केशवराज. एवढा गोड आहे. मग तो भगवान परमात्मा आपल्या जवळ येण्यासाठी काय करावं लागतं? फक्त त्याचं भजन करावं लागतो. महाराज किती भजन केलं हो, त्या भजनाला अंतःकरणातून आपला प्राण मानलं ज्यांनी ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचले. पण पोहत असताना अखंड जया तुझी एवढंच पहा. त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होणं हे कुळाचं पुण्य आहे. आणि त्या कुळाच्या पुण्यासाठी कुळातला कुणीतरी एखादा वैष्णव, एखादा साधक, एखादा वारकरी व्हावा लागतो. तुझ्याजवळ काहीच नाही, तुझ्याजवळ काहीच नाही, हे तर सत्य आहे. ज्ञानोबा बोलले महाराज, पण आपल्याला कळालं नाही काय आहे आपल्याजवळ. आपल्याजवळ काही नाही. आपलं नाव नाही हो. ते अमुक अमुक रामराव ते गेले ना हो, गेले ते गेले. कोण रामराव? ज्ञानोबा बोलले हे रामराव नाव सुद्धा तुझं नाही. नाही नाही नाही. नाव जर आपलं नसेल तर बाकी सत्ता संपत्ती विद्या विनोद वैभव या गोष्टींचा विचार कोसू दूर सोडून द्या ना. नाव नाही तयापाशी उपजलिया बालकाशी, नाव नाही तयापाशी, देवीच्या नावाशी ओ दे. आपल्याजवळ नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. तरी सुद्धा अखंड ज्या व्यक्तीमध्ये, अखंड ज्या लोकांमध्ये आपण गुंतून राहतो ना, त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं, त्या गोष्टीचं नाव आहे संसार. आणि तुकोबाराय म्हणले हा दुःखमूळ आहे, सत्य जीवनातलं आहे. पण महाराज हा आम्हाला सुटला नाही. नका सुटू देऊ. कोणी संसार सोडलेला नाही. या विश्वातले पहिले संत होऊन गेले श्रीमंत संत श्री तुकोबाराय. तुकोबारायने संसार सोडला हे वाक्य चुकीचे आहे. नाही सोडला, नाही सोडला तुकोबारायने संसार. का सोडला नाही? अहो 22 खणाचा वाडा जेवढा डायऱ्यानं भरला होता तेवढी पहिली कर्जमुक्ती करणारे तुकोबाराय आहेत महाराष्ट्रातले. नाही कळालं? आमचे बरेच बांडे कीर्तनकार तुकोबारायला ज्ञानोबारायला कमी लेखी देत. आमच्या तुकाराम महाराजांकडे काहीच नव्हतं. अरे पांचट, अरे पांचट, जे 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 तुकोबाराय नाशिवंत देह घेऊन वैकुंठाला जाऊ शकतात, खाली काय क्रिया करू शकत नाहीत. अजून पुढे जाऊन बोलू. रात्री बोललो मी कीर्तनात, सांगतो ऐका. लोक म्हणतात ज्ञानोबारायांना खापर दिलं नाही. जे ज्ञानोबाराय पाठीवरती मांडे भाजू शकतात ते खापर प्राप्त करू शकत नाही. पण नाही महाराज, संत परंपरा समाजाला कळाली नाही. जाऊ देव महाराज, संत परंपरेचा विषय अत्यंत अत्यंत गोड आहे. आणि या परंपरेत आलो तर मग मी पुन्हा बाहेर निघायला वेळ लागेल. महाराज आम्हाला साठवायचं आहे हो. त्या साठवण्यासाठी काय करावं लागेल? संतांच्या जवळ जावेल. आणि संतांच्या जवळ जात असताना अखंड त्याचं भजन करावं लागेल. करतील यात नवल नाही. बाणेगावकर एका पक्षानं भजन केलं महाराज. नाना विठ्ठल विठ्ठल असले कटाळाला हो. कार्तिक महिन्यामध्ये जर महिनाभर काकडा केला तर ईदभर छाताळ काढून चलतो. काकड्यावाले आहेत, काकड्यावाले खांबतो का मग आम्हाला? नाही. अखंड त्याचं नामस्मरण केलं. किती केलं सांगू तुम्हाला. दिवस रात्र, दिवस नकडे रात्र नकडे. विश्वाच्या नायकाने आपल्यापर्यंत यावं महाराज. येताना तो सोपा येतो नाही येत. येताना अनेक हाल, अनेक कष्ट सोसावे लागतात. हो एवढं
सोपं नाही. अहो, तुमच्या गावात कळसाचा कार्यक्रम झाला, कळस बसलाय का मंदिरावर? आहे ना कळस? जुने लोक ऐका, तुम्ही कळस आणायला जर एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले तर दोघं एकटा जात नाही. कळस आणायला जर दोघं एकटे जात नसतील, 10-12 लोक जातात. पण जात असताना विचित्र लोक असतात गावातले. कुणी गारगुटीचा खडा घेऊन जातं, कुणी काळ्या पाषाणाचा खडा नेतो, कुणी कानस नेतो, कुणी चाकू नेतो, आणखी कुणी इटकरीचा एक गट्टू नेतं. ह्या वस्तू कळस आणायला जाताना घेऊन जाता. जुन्या लोकांना विचारा, काही लोक कानशिनी घासतात. त्याला घासून बघू आत लोखंड आहे का. काही विटकरीनी चोळतात, लोखंड दिसतंय का. काही त्या पाषाणाच्या दगडाने असं हाणून पाहतात, चिपतो का. राहिलेले शेवटी लोक त्या वरून आलेली पितळाची जी झळाळी असते, जी जी चकाकी असते, त्या चकाकीला असं चाकूने कापून पाहतात. वरून दिलेला कलर आहे का काय. आपल्या गावच्या कळसाला जर एवढं कापून घासून ठोकून पाहत असतील महाराज, त्या काळात 400 वर्षापूर्वी तुकोबरायांना त्रास दिला नसेल. म्हणून तुकोबराय बोलले, निंदकाचे घर असावे राहेरीत. असंच ना. मला येत नाही बरं का, तुम्ही सांगा. किती भजन केलं, भजन करणाऱ्याला त्रास, किती त्रास. अंतःकरणाच्या भाव जागा झाला, आणि तो भाव जागा होत असताना अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. पंख तुटलेले, रक्ताच्या धारोळ्यात पडलेला तो पक्षी. परिणाम ऐका ना. कदाचित त्याचं नामस्मरण घेतलेलं देवाला उशिरा, त्याचं नामचिंतन घेतलेलं देवाला उशिरा कळेल, पण त्याचं नामचिंतन घेतलेलं साधूला लवकर लक्षात येतोय. ज्या नामस्मरण करत्यावर साधूची कृपा होते ना, या विश्वात त्याला कोणाच्या कृपेची गरज नाही. लक्ष्मणासारख्या साधूच्या कानावरती शब्द पडले, श्रीराम जय राम जय राम. भजन ऐकू आलं. वल्कल परिधान केलेला विश्वाचा नायक धावला पाहिजे. देव आले, नुसते आले नाही. रक्तबंबाळ त्या पक्षाला जवळ घेतलं. नुसतं जवळ घेतलं नाही, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का? मला कशाची गरज नाही, मला तुझी प्राप्ती झाली. हे जटायू, ऐक रे जटायू, तुला नवचैतन्य निर्माण करतो, तुला नवीन पंख देतो. ऐका, पुन्हा नवीन पंख देतो, तुला अमरत्व प्रदान करतो. जटायू म्हटला, तेव्हा तू वेडास. जातसे ही ध्रुवं जन्मोदस्यच तस्मात् परिहार्यते न त्वं शुचितुमर्हसि तेना उपजेते नाशले पुनरपिदिसे एकटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. देवा, हा जीव आहे रे, या जीवाला जन्माला आल्यावर जावं लागतं रे देवा. ऐकणारे देवा, विषय सांगतो, दृष्टांत घेतो. प्रत्येक जीवाला जावं लागतंय, पण जात असताना ज्या दिवशी हा जीव जातो, त्या दिवशी 2 पिंड घेऊन जातो. महिला मंडळ ऐका, 2 पिंड घेऊन जातो. एक शिजवलेला आणि एक कच्चा. शिजवलेला पिंड आणि कच्चा पिंड दोन्ही एकत्र करून त्याच्या उशाला गाठोडं ठेवतात. तुमच्याकडे ठेवतात का? नाही. भाकर धुत नाहीत का? नाही. मी जाऊ का? मी पाकिस्तानचा थोडाच आहे. बोला ना असं मोकळं. भाकरी ठेवतात ना, हा, माडावर भाकरी ठेवता का? धान्य ठेवता का? भाकरी म्हणजे शिजवलेला पिंड आणि धान्य म्हणजे कच्चा पिंड. ती भाकरी त्याला गेलो त्या दिवशी खावी लागते. दुर्भाग्यानं बोलू तुम्हाला, ते लोक बोलतात, आहा रामराव, घराचा उन्हाळा झाला. ती लोक रामरावला जळून सुद्धा देत नाहीत, घरी येऊन भाकरी खातात. सत्य, चला पुढे चला. तो पिंड त्या दिवशी खातो. दुसऱ्या दिवशी स्मशानात कोणी जाऊ नये, हे मी नाही, गरुड पुराण सांगते. दुसऱ्या दिवशी त्या जीवाला खाण्यासाठी कच्चा पिंड अर्थात धान्य त्या जीवाला देतात. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन असतो, त्याला राख सावडण्याचा कार्यक्रम म्हणतात. त्या दिवशी 2 पिंड घेऊन जातात. एक उशाला ठेवतात, दुसरा पायथ्याला ठेवतात. पण तेही पिंड एकाच अंगाने बांधलेले असतात. ते उशा पायथ्याला ठेवल्यानंतर तिथून पुढे
येणारे जे 7 दिवस आहेत रोज एक पिंडदान गंगा मैयाच्या किनाऱ्यावर करावं लागतं, पण ते शक्य नसल्यामुळे एवढ्या गोष्टीचा उलगडा होत नाही, म्हणून त्याच्यामध्ये सवडशास्त्र निर्माण केलं. हे 3 आणि पुढचे 7 किती झाले? 10. दशक्रियाच्या दिवशी गेलेल्या व्यक्तीच्या नावाने 7, त्याच्या पाठीमागच्या व्यक्तीच्या नावाने 7 आणि त्याच्या कुळातल्या 3ऱ्या पिढीच्या नावाने 7. 7 त्रिक 21 गोळे देव बाप्पा त्या एका पात्रामध्ये ठेवतात. त्याच्यावरती दही दूध मधाचा अभिषेक करतात, पंचामृताचा. त्याला काळे पांढरे तीळ मिक्स करून त्याच्यावरती अर्पण करतात आणि अर्पण केल्यानंतर या बोटाने गंधाष्टक तिला त्याला देतात. पाणी सोडत असताना सरळ न सोडता उजव्या बाजूने सोडतात. त्याला तर्पण विधी असं म्हणतात. आणि तर्पण विधी झाल्यानंतर त्याला काकस्पर्श म्हणतात. तो काकस्पर्श झाला तर जन्माला आल्याचं सार्थ. जर कावळा शिवलाच नाही तर मावल्या काय चर्चा करतात? बोला नाही, काय चर्चा करतात? त्याचा जीव कशाला गुतला, एवढा जीव मोकळा नाही. अरे नाही रे, नाही बाबा. आमचे ज्ञानोबराय बोलले, आमचे शास्त्रकार नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्या पूर्ण शोषयति मारुतः. मारल्या जात नाही, तोडल्या जात नाही, दाळल्या जात नाही. त्याचं नाव जीव आहे आणि तो जीव या नश्वर जीवामध्ये गुंतेल अजिबात नाही. चला, दशक्रिया झाला, 11वा 12वा 13व्या दिवशी हा जीव स्वतः तिथून तो त्याला गंगा पूजन म्हणतात. त्या दिवशी तो झाल्यानंतर तो जीव मार्गस्थ होतो. मग 13व्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत हा जीव कुठे असतो? गरुड पुराण सांगते 23 प्रकारच्या पुऱ्या हा जीव ओलांडतो. 23 प्रकारचे नगर आहेत आणि ते कोणते नगर आहेत ते गरुड पुराणात वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 24वी पुरी आहे, त्याचं नाव धर्मराजाचं नगर आहे. तिथे चित्रगुप्त मॅनेजर आहे. त्या मॅनेजर समोर आपण केलेल्या पापा पुण्याचा लेखाजोखा होतो आणि लेखाजोखा झाल्यानंतर मग त्याच्या पापा पुण्याची ज्ञानोबराय बोलले पै पुण्याची पावती सरे. त्या नियमाप्रमाणे चित्रगुप्त आपल्या नावावरती कर्ज असलं तर कर्ज टाकतो आणि त्याला जर आपल्याला द्यायचं असलं तर तो दान देतो. म्हणून तुकोबाराय बोलले उपजोनी या पुढती येऊ, आम्ही पुन्हा जन्माला येऊ द्यावा पण तुझं नामस्मरण घेतल्याशिवाय ही भावना अंतःकरणात होते. आजच्या दिवशी माध्यान्नाच्या वेळेला, दुपारच्या वेळेला गेलेला जीव केलेलं पिंडदान खातो आणि खाल्ल्यानंतर कायमचा संबंध संपतो. देवा हे तू सांगितलं ना रे, मग ऐक देवा, एवढं सांगितलं, मला कशाला पंख, मला कशाला अमृत, मला कशाला अमृताचं पान, मग यातलं काही नको जटायू, अजिबात नको देवा. मग काय पाहिजे देवा? तुझ्याकडे पाहता पाहता मला मरण यावं. बस बस बस, शेवटपर्यंत तू माझ्या डोळ्यासमोर असावा. बस भगवंताकडे पाहत पाहत जटायूने प्राण सोडला. जटायू लोकीची यात्रा करण्यासाठी निघाले. वैकुंठात जटायू नाचत आहेत. ऐका ना, नाचणाऱ्या जटायूला अर्धी एकादश धरणाऱ्या, अर्धे सोमवार सोडणाऱ्या आणि अर्धी वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी विचारलं, जटायू एवढा नाचत कसा रे निघला जटायू तू? जटायूने सांगितलं, मी एकच काम केलं, जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं. पण त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. म्हणले का पोहोचू शकत नाही? पोहोचण्यासाठी महाराज हे नको, कोण मोकळे? सकाळी उठायचं, 4 ते 6 आकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 10 पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 2 ते 4 रामायण, 4 ते 5 हरिपाठ. हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9, 8 ते 10, 9 ते 11 कीर्तन आणि कीर्तनाच्या नंतर रात्रभर जागर. हे कोण मोकळे देवा करायला? अजून काहीतरी सोपी भक्ती सांगा, जगाचा मालक आमच्यापर्यंत येईल. तुकोबाराय बोलले, स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हे जी विष्णूची महापूजा विश्वाच्या नायकानं सांगावं. ऐका, विश्वाच्या नायकाने सांगावं आणि ते आपण करू नये. संत परंपरेनं सांगावं, ते आपण करू नये. याच्यापेक्षा आपल्या जीवनात दुसरं दुर्दैव कोणतं नाही महाराज. जगाचा बाप आपल्या
मायबापाची सेवा करत असेल तर आपण आपल्या मायबापांना का विचारू नये? एज्युकेटेड माणसं दिसता मला, एज्युकेटेड दिसतात, एवढे एज्युकेटेड दिसतात, त्यांच्या अंगावरचे कपडे जर पाहिले तर असं वाटतं नक्की आमदाराचा पोरगा असेल. एवढे एज्युकेटेड दिसतात, त्याच्या घरात गेल्यानंतर कळतं हे कुठल्या पात्रतेचे आहेत. काय करावं लागेल? जन्मदात्या मायबापाची सेवा करावी लागेल. कशाला शायनिंग करतो? घरातले मायबाप सांभाळ. मायबाप जोपर्यंत तुम्ही सांभाळत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाची प्रगती नाही. इथं बसले जेवढे म्हातारे माणसे त्यांना विचारू का, बाबा तुमच्या आयुष्यातलं काय दुःख आहे हो बाबा? बाबा म्हणतात, महाराज काही नाही, सगळं चांगलं आहे हो, पण पोटचा पोरगा तोंडानं बाबा म्हणत नाही, याच्यापेक्षा जीवनात काय दुःख आहे दादा? आपला बाप मेल्यानंतर जगाचा बाप रडत असेल आणि मातृगयेसारखं तीर्थक्षेत्र होत असेल तर आपल्या बापाची सेवा किती करायची? म्हणतात सांगणाऱ्याचं कामाची. तू नाही सांगायचं तर खाशीन काय? मी काही खाऊ पण तुम्ही माय बापाची सेवा करा. मला माझ्या ज्ञानोबाने भरपूर दिले माय. एक सांगू तुम्हाला, रोज कीर्तन करतो. किती थकून गेलो तरी एकट्या जीवाला स्वतः सांभाळतो. मी स्वतःच बसतो. मी ज्या वेळेला घरी जातो, मी ज्या वेळेला एकटा असतो ना, त्यावेळेला मला माझ्या बापाची आठवण आली. तुम्ही आज सुद्धा रडल्याशिवाय राहत नाही. जगात बाप एवढा मोठा आहे बघा. ज्याच्याजवळ बाप आहे त्याच्यासारखा शक्तिशाली माणूस कोणी नाही. अहो ऐका ना, पत्ता पत्ता तिनका जोड़ के जाते हैं महलों में रहने वाले, जंगल में कुटी बनाते. जंगलात राहावं लागतंय. सोन्याचा मुकुट डोक्यावरचा जातोय तरी सुद्धा दुःख नाही. स्वतःचा बाप गेल्यानंतर जगाचा बाप रडतो. हे प्रभू रामचंद्राच्या जीवनातलं शाश्वत सत्य आहे दादा. काही करू नका रे. पंढरपूरला जायची गडबड करू नका. मा बोले तुम्हाला, जोपर्यंत तुमचे सासू सासरे जिवंत आहे तोपर्यंत त्या सासू सासऱ्याची सेवा करा गो. जगात सगळ्यात मोठ्या पतिव्रतेपैकी तुमचं नाव होईल. दुर्भाग्यानं बोलतो, प्रत्येक माऊलीला वाटतं माझ्या मायबापाला माझ्या भाऊजाईने भावानं सांभाळावं, पण एकाही सोनाला वाटत नाही माझ्या सासू सासऱ्याला मी गरम गरम भाकरी द्यावी. जर हनुमंतरायाची कृपा तुमच्यावर व्हावी असं वाटत असेल, माय मी तुमच्या लेकरासारखा आहे, काही करू नका हो. आजपर्यंत नसेल दिली तर देऊ नका. ऐका, आजपर्यंत नसेल दिली तर देऊ नका. पण माझं कीर्तन झालं घरी गेला ना, सासू असली किंवा सासरे असले आणि दोघही असले, काही करू नका. दोघाला सकाळ संध्याकाळी एक गरम भाकरी वाटी तेवढी भाजी भरून द्या. तुमच्या जीवाचं पोट कल्याण झाल्याशिवाय भगवंताच्या नावाने किती करावं काय करावं याला महत्व नाही रे. इमानदारीने सांगतो, आपल्या जन्मदात्या माय बापाच्या नावाने करा. अरे गेले गेले संपले रे, संपले. बाप गेल्यानंतर विचारा आमच्या कुटुंबाला 1 वर्ष झाले सर्वांचे फोन आहेत. काकाचा आहे, मामाचा आहे, मावशीचा आहे, चुलत्याचा आहे, चुलतीचा आहे. एक व्यक्ती असा असतो जो म्हणत असतो, बाळा घाबरू नको रे पोरा, आणखी तुझा बाप जिवंत आहे. त्या घरात बाप नसेल त्या घरात जाऊन विचारा रे काय दुःख आहे बाबा. आयुष्यभर कष्ट करतो बाप, एवढे कष्ट करतो. माय रडलेली सर्वांना दिसते, माईवरती सगळे कीर्तनकार बोलतात, हे शाश्वत सत्य आहे रे. पण ऐका, माझा बाप रडलेला कोणाला दिसत नाही. सांगू मावशी तुम्हाला, महिला मंडळीची संख्या जास्त आहे. माय तोपर्यंत तुझ्या माहेरात तुला किंमत आहे जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला त्या दिवशी आधार संपला ग. बाप होता तोपर्यंत पोरगी माहेरात जाताना अशी डॅशिंग मध्ये जायची, पण बाप गेला तेव्हापासून पोरगी हात जोडत चालली. दादा माझे बाबा होते तोपर्यंत मला बस स्टँडवर घ्यायला यायचं रे तू. माझे बाबा मला घ्यायला यायचे रे दादा. मी घरी येऊन 2 तास झाले, मला तू विचारलं सुद्धा नाही रे ताई कधी आली. एवढा बाप मोठा असेल, एवढा बाप श्रीमंत असेल तर त्या बापासाठी वेळ दे ग मा. का एका कुंकवाच्या पायी
सगळ्यात जास्त बाप रडतो आपल्या लेकीचं लग्न झालं त्या दिवशी संध्याकाळी. आयुष्यातली कमाई केलेली कवडी 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 मुलीच्या लग्नामध्ये उधळतो. ऐका, आणि उधळल्यानंतर जावयाचे पाय स्वतःच्या हाताने धुतो आणि धुत असताना जावयाला हात जोडून विनंती करतो. काय? जीव लावा माझ्या जावई बुवा. जावई बापू, चुकलं तर मला क्षमा करा. माझं लेकरू मी आतापर्यंत घराच्या बाहेर पडू दिलं नाही. हो जावई बापू, तुमच्या आई वडिलांना सांगा माझ्या लेकीला गोड जपा. काय नातय हो, काय नातय. विचारा ना त्या बापाला. बाबा 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 म्हणून पोरगी म्हणत असते. पोरगी म्हणत असते, घाल वाऱ्या पिंगा पिंगा माझ्या परसात. सुखी आहे तुझी सांग बापाच्या कानात. कधी फोन करू द्या पोरीला. पोरगी आईला नाही विचारत तू बरी आहे का. हे मा, हे आई, माझा बाप बरा आहे का ग. एवढा बाप मोठा असेल तर बापासाठी वेळ द्या. वैकुंठवासी लक्ष्मणराव गेल्यानंतर 1 वर्ष होतंय. पहा, 1 वर्षात या दोन्ही मुलांना विचारा बाप गेल्यानंतरची काय स्थिती आहे. काय स्थिती आहे महाराज. बाप स्वाभिमानी त्याचा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. तिच्या घरात बाप जिवंत आहे, कशाला घाबरायची गरज नाही. का बाप बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. ज्या घरातला म्हातारा बाप जिवंत आहे त्या घराला अजून कुलूप लागत नाही रे. ज्या दिवशी बाप गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी घराला कुलूप. बाप घराचा पाया जेव्हा खचतो पाया ओसळत घर. किती मोठा बाप आहे सांगू मा. माझा बाप मला नेहमी म्हणायचा, एकनाथ काय माझ्या आयुष्यात मी पुण्य केलं, मला कीर्तनकार पोरग तयार झालं, माझ्या आयुष्यात जन्माला आलं. माझा बाप फार गोड होता माय. आता नाही राहिले फाटे पटके नाही दिसत. कीर्तनकाराशिवाय कोणाला नाही दिसत रे. ऐका, माझे वडील म्हणायचे, एकनाथ कोणत्या जन्मात मी पुण्य केलं होतं ते मला कामी आलं रे. जोपर्यंत माय बाप आहे तोपर्यंत मजा आहे. पहा, बाप घराचा तो पाया आई कळसा जोपर्यंत पाया मजबूत आहे ना तोपर्यंत घर मजबूत आहे काका. ज्या दिवशी पायाला तडा जातो त्या दिवशी घराचे तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा खचतो पाया कोसळतो घर. आई ए ताई, कोण म्हणतो बाप रडत नाही. बाप साथ लिहितो फक्त एका क्षणासाठी. एकच वेळेला बाप रडतो. दादा माफी मागून बोलतो, अलीकडच्या काळात बाप दोनदा रडायला लागला. एकदा पोरीला वाटी लावत असताना बाप ढसा ढसा रडतो. काय पावर आहे रे त्या बापामध्ये. आयुष्यभर केलेले 1 ना 1 रुपया लेकीच्या लग्नात लावतो, सगळ्याला हात जोडून बोलतो, या जगात तो फक्त बाप असतो.
बापाच्या व्यतिरिक्त कोणी बोलत नाही. चला बापासाठी तो अश्रू फक्त एकाच जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. आज माहेराले जाण झाली झाली हो पाहतो, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटा जरी लागल्या रेटेचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. अजून एक सांगू, अजून एक पुढचं सांगू. लेच माहेरात आली आणि येताना गावाच्या कोपऱ्यावर जर मसानवाटा असेल, स्मशानभूमी असेल, तर लेक स्मशानभूमीत आल्या आल्या पहिली बापाच्या पाय पडते, बाबा या ठिकाणी तुम्हाला अग्नी टाकली जाऊ. आणि पुरा आयुष्यभर त्या गावात राहते, म्हाताऱ्याला कधी निवत घेऊन जात नाही. रे दादा एवढा बाप मोठा आहे, मा काय करायचं काय करायचं, काही करू नका हो, बापाला जगा. शेवटचं वाक्य सांगतो ऐका. बाप थकला त्याचा बनावे आधार. आयुष्यभर ज्या बापाने तुमच्यासाठी कष्ट केले त्या बापाने दिवसातून 2च मिनिटं बोला. सकाळी उठल्या उठल्या बाबा जेवण करा, आणि संध्याकाळी कामावून आल्या आल्या बाबा जेवण नसलं केलं तर माझ्या बरोबर जेवायला बसा. या 2 वाक्यानं बाप 100 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत जपा, ज्या दिवशी जाईल ना गोष्ट बापाची सांगताना माझा भूमिका दाटतो. फार गोड आहे. बरे आहात ना? तब्येत बरी आहे का? लेकर बाळ बरे आहेत का? अरे त्याच घरात काही बाप होता, जोपर्यंत बाप होता तोपर्यंत आलेला माळकरी निर्भीडपणे घरात शिरत होता आणि भोजन करत होता. हे बापाचं वैभव आहे. विठ्ठल मुलांचं हित होत असेल तर बाप प्रत्येकासमोर झोपतो. बाप करी जोडी लेकुराची जोडी आपुले करवंगल बाळवणी बरोबर असले ना सहवासात तर खूप चांगलं निघतं. तुकोबारायचा अभंग फार गोडे हा. बाकीच्या नातेवाईकाकडे जर गेले आणि 5,000 रुपये दिले महेश दादा, मी तुम्हाला वाटतं महेश मला 10 कावा देईन. पण तुकोबाराय बोलले आयुष्यात जेवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली त्या सगळ्या प्रॉपर्टीला जात असताना उदाहरण करणारे बाप मुलाच्या स्वाधीन करतो. एकाएकी केला निराशीचा धनी बागवणी बार खांदी. बाप थकला भरतीचा बनारे आधार, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर. जिवंत आहे तोपर्यंत बापाला खाऊ घाला, जिवंत आहे तोपर्यंत माय बापाला जीव लावा. मेल्यावर देव बापाला गोण्या भरून द्यायला पंचटपणा आहे. मेल्यावर देव बाप्पाला गोण्या भरून देण्यापेक्षा जिवंतपणे माय बापाला सांभाळा, एवढं सांभाळा, एवढं सांभाळा. बापानं पडलेल्या बेडवरून तुला आशीर्वाद दिला पाहिजे. बाळा खूप सेवा केली रे, जन्म आलो त्याचे माझी भोर झाले साचे. अरे देव बोलला एक वेळेला ते खरं होणार नाही, पण जन्मदाता माय बापाला दिलेला आशीर्वाद खरा झाल्याशिवाय राहत नाही. विठालो शहाणपण आहे. मी पंढरपूरला जाऊन तू पंढरपूरला गेला नाही, गेला तर तू काही घेऊन आला नाही. पंढरपूरचा विटेवरचा मालक पंढरपुरात कुठपर्यंत, जोपर्यंत भक्त पुंडलिकाने मांडी घातलेली आहे तोपर्यंत. एकदा पुंडलिकराय उठले आणि मंदिरात गेले
की तो तिथून उठणार आणि जाणार पुढं कानडा हो विठ्ठलू. तो तिकडे जाणार, बिदर कोपऱ्याला जाणार. तो आपला नाहीये, तो नाथ महाराजांच्या वडिलांनी आणला. तो आणल्यामुळे तो परिणामाने आपल्या जवळ थांबला. हे आपल्या जीवनातलं वैभव आहे. बाबाची सेवा करा. मला सेवा की ज्यांनी ज्यांनी केली त्यांचं झालं काय, त्यांची सरली येरझार व्यापार. येरझार संपते महाराज, येरझार संपली तुको भरायची, येरझार संपली संत परंपरेची. आणि ही परंपरा आपल्यात आली आणि विश्वाचा नायक त्यांच्या हातात आला. परिणाम जगाचा मालक हातात नुसता आला नाही, जसा पाहिजे तसा झाला. आणि तुकोबाराय म्हणले आता काही शिल्लक राहिलं नाही. हरे काही वरुणी दिवरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. ज्यांच्या आयुष्यामध्ये मायबापाची सेवा भेटली त्यांच्या एवढं भाग्यवान कोणी नाही. तुकोबाराय म्हटले आता जिंदगीत काही शिल्लक नाही. म्हणून आदरणीय नारायण लक्ष्मण पाटील उडान आणि श्रीकृष्ण लक्ष्मण पाटील उडान या दोन्ही मुलांनी आपले वडील वैकुंठवासी लक्ष्मणराव निवृत्तीराव पाटील उडान आपल्या बापाची सेवा केली. आणि सेवा करत सत्संगाने हरिभजनाने भगवत चिंतनाने आज त्यांचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडला. अगदी सगळ्या सुखसोयी सुविधेनं सिस्टमवाले दादा आहेत. कोड सिस्टीम त्यांनी दिली. 2 मृदंगाचार्य महाराज. आता मला नाव माहीत नाही बरं का बाबा. आणि कसं नवीन सोनानी आलं नांदायला आल्यावर 7-8 दिवस पदर घेतला पाहिजे. तसं माझी परिस्थिती आहे म्हणून दोघांनाही वंदन आहे. आमचे दाढीवाले बाबा तर इकडून जाऊन वेगळ्या अवतारात येऊन पुन्हा पांढऱ्या अवतारात आले. गंगाथडी आहे, गंगाथडी आहे. आणि तुमच्या गंगाथडीमध्ये नाद नाही करायचा. आमचं काय घेऊन बसले गेवराय घरात काय म्हणते हा काय आमचे चॅनल वाले दादा आहेत. काय नाव भैया? पार्थ. पार्थ दादा आहेत, त्यांचं चॅनल आहे. हे तुम्हाला ऐकायला मिळेल. हे सगळं झालेली सेवा आमच्या लक्ष्मण काकाच्या चरणावर या ठिकाणी समर्पित करतो. पांडुरंगाला प्रार्थना करतो, हे देवा आज गरुडपुराच्या सिद्धांतानुसार येलोगीची यात्रा संपून ते तुझ्या चरणावरती स्थिर झालेली आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने उडान परिवाराच्या वतीने विनंती करतो, भगवंता त्यांना तुझ्या जवळ जागा दे. विठ्ठल जय जय.